दसऱ्याच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष विश्वास भाऊ, तसेच आशिष सर, श्रीमंत तात्या, वकील साहेब, किरण सर, ओम पाटील, या गावातील बाळराजे, शावराजे, सर्व उपस्थित वडीलधारी मंडळी आणि तरुण दोस्तांनो, ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या प्रचारानिमित्त आपण या ठिकाणी कॉर्नर बैठक आयोजित केलेली आहे. आत्ताच कॉम्रेड लक्ष्मण तात्या गाडगे यांचं भाषण ऐकल्यानंतर जुनी आठवण झाली. कारण नावांच्या काळात असा आवाज ऐकला की माणसाच्या अंगातलं रक्त खळखळतो. अशी गरज आज आहे. कारण आतापर्यंत सगळ्यांनी सांगितलं की मागील 10 वर्षात काय झालं, त्या शासनानं काय केलं, आता सोयाबीनचा भाव काय आहे, कांद्याचा भाव काय आहे. ज्यावेळेस कांदा शेतकऱ्याजवळ येतो आणि त्याचा भाव कुठं 50-60 वर गेला की निर्यात बंदी केली जाते आणि कांदा 10-15 रुपयाने आपल्याला विकावा लागतो. आणि आता परवा पेपरला आला की निर्यात बंदी उठवली, परंतु आचारसंहितेच्या काळात निर्यात बंदी उठवता येत नाही. ते शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचं काम हे शासन करत आहे. मी काय देशपातळीवर जास्त बोलत नाही, परंतु आपल्या तालुक्यात ही एक मुलगी आहे, ते बी खोटं बोल पण रिटर्न बोल या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे. आणि मला एकच मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे की गेल्या वेळेच्या इलेक्शनला मराठा म्हणून यांनी मतं मागितली आणि आज प्रत्येक गावागावातली परिस्थिती बघितली तर त्या गावात भांडण झाले की मराठ्याच्या लोकांवर 307, 326 दाखल करण्याचं काम कोण करत आहे, ह्याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे. या तालुक्यात दहशत माजवली जाते. प्रत्येकाला आपल्याकडे नाही आलं की त्याला कुठंतरी अडकून कुठंतरी केसेस दाखल करण्याचं काम आज तालुक्यात प्रत्येक गावात करण्याचं. ह्याच्यासाठी आपल्याला ओमदादांना एवढा नीट द्यायचा आहे की पुढच्या विधानसभेला उभं राहताना सुद्धा त्याला विचार करता आला पाहिजे की बाबा आता काय तालुक्यातले लोक खवळलेत, आपण उभं राहावं का ह्याचा सुद्धा विचार करायला हवा. प्रत्येक गोष्टीत किरकोळ आता परवाचा किस्सा आमचे अनिल काका डिसले आता सभापती होते, त्यांनी थोडे दिवस ओमदादाबरोबर फिरले, काय त्यांची चौकशी ईडीची लावली, ईडीत काय सापडलं नाही म्हणून इरिगेशन डिपार्टमेंट मार्फत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 1000 मोटारी त्या तळ्यावर असतील तर 2 माणसांना सापडली, कोरके आणि डिसले ह्या दोघांवरच गुन्हा दाखल झाला. म्हणजे तुम्ही आमच्या बरोबर येत नाही म्हणून मी तुमच्यावर खोट्या केसेस दाखल करणं ही जी आपल्या तालुक्यातली प्रवृत्ती आहे ही संपली पाहिजे. ह्याच्यासाठी आपण सर्वांनी एक झालं पाहिजे. कारण आजपर्यंत राजकारण करत असताना असं सूडबुद्धीनं राजकारण कधी कोणी केलं नाही आणि ही जी प्रवृत्ती आहे ती संपवणं आपण सर्वांनी गरजेचं आहे. आणि कुणाला फोनवर दमदाटी केली जाते, अजून बी तो चालूच आहे. एखाद्याला स्टेटस ठेवला की त्याला फोन करायचा, तो स्टेटस का ठेवला, म्हणजे ही काय हुकुमशाही चालली आहे का? आणि घेऊ नका की देणाऱ्याला काय दाखवतोय, त्याला घेऊन चालत नाही. आरेला कार्य म्हणलं तर पुन्हा गावात सुद्धा पाऊल ठेवणार नाही, एवढं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. त्यामुळं आता ह्या इलेक्शनला जेवढा लीड मिळेल तेवढा जास्तीत जास्त लीड ओमदादा तर निवडून येणार आहेत, ह्याच्यात काही शंका नाही. पण आपल्या तालुक्यातून लीड जास्तीत जास्त देणं गरजेचं आहे, ते आपण द्याल अशी अपेक्षा बाळगतो. ओमदादाचं चिन्ह आहे मशाल, 2 मशीन आहेत, त्याच्यातल्या पहिल्या मशीन मध्ये 2 नंबरचं बटन मशाल आहे. हे सगळ्यांना घराघरापर्यंत जाऊन सांगा, कारण मशीन 2 असलेल्या आहेत.
त्यात पहिली मशीन आहे, त्याच्यात 2 नंबरचं बटन दाबायचंय आणि बटन दाबल्यानंतर त्या ठिकाणी एक दुसरी मशीन आहे, त्याच्यात आपण बटन दाबलं मशिनीचं, त्या ठिकाणी ते चिन्ह दिसतंय, ते बघायचं मगच बाहेर यायचं. तोपर्यंत आपण म्हणजे जर एखाद्या वेळेस जर आपण मशिनीचं दाबलं दुसरं जर निघालं तर लगेच त्या ठिकाणी आपण तक्रार दाखल करायची आहे. त्यामुळे सगळ्यांनी मतदान केल्यानंतर त्या मशीन मध्ये बघणं गरजेचं आहे की आपण केलेलं मतदान बरोबर मशिनीला गेलंय का नाही. त्यामुळे सर्व तरुण वर्गांना विनंती करतो की घराघराकडे पोचा आणि हे पटवून सांगणं फार गरजेचं आहे. कारण पूर्वीचं वेगळं होतं, आता वेगळं आहे. आणि जे ते म्हणतायत मशीनचा घोटाळा ही काय होत नाही, फक्त तुम्ही स्वतः लक्ष देणं गरजेचं आहे. कारण काय झालंय, काय जणांना काय वाटतंय काय आपण कुठलं जरी बटन दाबलं तर त्याला जातंय, असं होत नाही. त्यामुळं सर्वांना विनंती आहे की प्रत्येकाने घराघरापर्यंत पोचा आणि ओमदादांना जास्तीत जास्त मतं निवडून एवढी विनंती करतो आणि माहिती